बोलता येणार. पण पवारसाहेब तेव्हा मुख्यमंत्र्यांशी बोलले असतील का नाही हे मला नाही माहिती. कदाचित बोललेही असतील, आपल्याला काय माहिती. पण भुजबळ साहेब त्या मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांनी पवारसाहेबांची याची का नाही चर्चा केली? ते होते ना त्या मंत्रिमंडळात. पण आता छगन भुजबळ साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतात, म्हणतात की एकमेव देवेंद्र फडणवीसच आशेचा किरण है ओबीसी मंत्रिमंडळ. ठीक है ना, समय समय में बहुत बड़ी बात होती है, हर नई सुबह होती है. भुजबळ साहेब पवारांसाहेबांबद्दल हेच 20 वर्ष बोलत होते. आधी बाळासाहेबांबद्दल हेच बोलायचे. त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांबद्दल तुमच्याच चॅनलवर मी 20 वर्ष पाहिलंय ते बोललेत. आता देवेंद्रजींबद्दल बोलतायत. त्याच्यात पोलिसांवरच्या लाठीचार्ज मागे शरद पवार पक्षाच्या आमदारांचा हात आहे. माझी मी खूप विनम्रपणे आदरणीय माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की तुम्ही एक खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मीही काम करते त्याच्यावर केलेला आहे. माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय, ह्याचा प्रूफ काय, ही मीटिंग कधी झाली, कुठे झाली आणि कोण. तुम्ही सत्तेमध्ये आहात त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती असेल. माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही, ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेली आहे, ना कुठल्या रिपोर्टमध्ये मी तरी ना ऐकली आहे ना वाचली आहे. त्याच्यामुळे मी खूप हात जोडून विनम्रपणे माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की ही मीटिंग कुठे झाली, किती वाजता झाली, कोण हजर होतं, या सगळ्याचं त्यांनी पारदर्शकपणे ही माहिती देशाला सांगावी, राज्याला सांगावी. कारण का मलाही उत्सुकता आहे की कोण होतं, त्याचा एव्हिडन्स काय, तुमच्याकडे रिपोर्ट आहे का. आणि मग रिपोर्ट असा असेल तर त्यांनी मीडियाला सांगायच्या ऐवजी याच्यात पोलिसला कंप्लेंट केली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत ना, त्यांना सांगितलं पाहिजे ना. तुम्हाला सांगितलं तर ठीक आहे, पण मग त्यांना जर एवढी मोठे जर त्यांनी आरोप केलाय मग ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले. जर मला तुम्ही सांगितलं की सुप्रिया सुळे इथे दंगल झाली आणि अशी, मी तुमच्याशी नाही गप्पा मारत बसणार. मी पहिल्या राज्याच्या होम मिनिस्टरकडे जाईन की अरे बापरे अशी घटना झाली, अशी माहिती आहे, हा एव्हिडन्स. नुसतं मीडियामध्ये आरोप करून कसं चालेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.